2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की डिलिमिटेशन हे सेन्सस नंतर होईल, डिलिमिटेशन हे कशा पद्धती महिला आरक्षण विधेयक हे डिलिमिटेशन आणि सेन्सस प्रमाणे लागू होईल, त्याच लोकांनी हे लक्षात आल्याबरोबर की आता एनडीएकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 231 मतं पडली आणि जर 2/3 मेजॉरिटीचा विचार केला तर 352 मतांची आवश्यकता होती. त्यामुळे मेजॉरिटी मिळाली पण 2/3 मेजॉरिटी मिळाली नाही आणि हे विधेयक या ठिकाणी मंजूर होऊ शकलेलं नाही. याचा परिणाम काय आहे? याचा परिणाम असा आहे की लोकशाहीमध्ये महिलांच्या सहभागितेचा मृत्यू झालेला आहे, त्याची हत्या झालेली आहे आणि त्याचे हत्यारे हे सगळे विरोधी पक्ष आहेत की ज्यांनी या सर्व आमच्या नारी शक्तीचा मोठा अपमान केला आहे. विशेषतः जगातल्या अनेक लोकशाहीमध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांची सहभागिता वाढते त्याचवेळी भारतामध्ये मात्र ती वाढू नये असा प्रयत्न करणं, विधानसभा आणि लोकसभांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण लागू करायचं आणि त्यांच्याकडे आरक्षण लागू करायची वेळ आली की पुरुषी मानसिकता, रिग्रेसिव्ह मानसिकता ही समोर आणत दरवेळी ते हाणून पाडायचं. यावेळेसही त्यांनी ते हाणून पाडलेलं आहे. यांना महिलांना आरक्षण द्यायचंच नाही आहे, कसंही करून त्यांना विरोध करायचा आहे. आणि याचा दुसरा परिणाम काय झाला? केवळ महिला नाही तर ज्यावेळी या जागा वाढल्या असत्या त्यावेळी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या जागा देखील वाढल्या असत्या. त्याही जागा हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे आमच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या जागा आणि प्लस अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या महिलांच्या जागा याच्यावर देखील एक मोठी कुऱ्हाड या लोकांनी घातलेली आहे. आपण विचार केला तर अगदी संसदेचा विचार केला तर आज आपल्या संसदेत 73 महिला आहेत, त्याच्याऐवजी 273 महिला या आपल्या संसदेमध्ये गेल्या असत्या. पण निश्चितपणे हे जे काही काम यांनी केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि ही नेहमीच काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांची ही नेहमीच प्रवृत्ती राहिलेली आहे. आपण बघितलं तर सातत्याने यांनी महिला विरोधी धोरणं घेतली. मग शहाबानूचं प्रकरण असेल, सर्वोच्च न्यायालयाचा